नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. एका चौरसाकार भूखंडाचे क्षेत्रफळ 1764 वर्ग मीटर आहे. तर भूखंडाची परिमिती किती? आता चौरसाची परिमिती किंवा कोणत्याही बंदिस्त आकृतीची परिमिती म्हणजे त्या पूर्ण सर्व बाजूंची बेरीज असते. मग चौरसाची परिमिती म्हणजेच काय असणार? तर सर्व बाजूंची बेरीज, ठीक आहे. आणि चौरसामध्ये आता हा चौरस आहे, याची बाजू जर आपण ए घेतली तर सर्वत्र ए येईल. याला आपण ए प्लस ए असं 4 वेळा पण लिहू शकतो. ए अधिक ए अधिक ए किंवा याला 4 गुणिला ए असं पण लिहिता येतो. ठीक आहे. म्हणजे परिमिती आपल्याला भेटेल 4 गुणिला बाजू. यावरून आपल्याला एकतर कळलं की आपल्याला परिमिती काढण्यासाठी बाजू माहिती पाहिजेत. ठीक आहे. आणि बाजू आपल्याला दिली नाही. आपल्याला दिलेलं आहे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ किती आहे बघा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असते? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग. आणि क्षेत्रफळ आहे 1764 बरोबर बाजूचा वर्ग. आता आपल्याला बाजू काढायची म्हणजे हा जो वर्ग आहे हा आपल्याला काढून टाकायचे. मग या दोन्ही बाजूंना वर्गमुळात टाका. म्हणजे वर्गमुळात 1764 बरोबर वर्गमुळात बाजूचा वर्ग. आता हा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल, परंतु इथे वर्ग नसल्यामुळे हा वर्गमूळ याचा निघणार नाही. तर ही संख्या वर्गमुळातच राहील आणि इकडे आपल्याला भेटेल बाजू. मग आपल्याला आता इथे बाजू काढायची आहे. आता या 1764 चा वर्गमूळ काढायचा आहे. मग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वर्गमूळ एका संख्येचं काढलेले. वर्गमूळ कसा काढायचा? तर सगळ्यात शेवटी कोणता अंक आहे? 4 आहे. मग हा जो 4 अंक आहे हा कोणकोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो? ठीक आहे. मग 2चा वर्ग केला तर 4 येतात आणि 8चा वर्ग 64. ठीक आहे. म्हणजे 2 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येतो. मग इथे आपल्याला जी लहान संख्या आहे ती डाव्या बाजूला लिहा आणि जी मोठी संख्या आहे 8 ती उजव्या बाजूला लिहायची. आता हे 2 अंक सोडून हे जे 17 आहेत हे कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळची संख्या आहे? ठीक आहे बघा. आता 4चा वर्ग 16 येतो. 16च्या जवळ 17 आहे. 5चा वर्ग 25 ती मोठी. म्हणजे ही जी 17 आहे ही 4च्या वर्गाच्या जवळची संख्या आहे. म्हणजे इथे लिहा 4 आणि इथे लिहा 4. आता ही जी संख्या आहे ही कोणत्याही एका संख्येचा वर्ग असणार आहे. मग अशा वेळेला या दोघांच्या मध्ये जी एकक स्थानी 5 असणारी संख्या आहे 45 याचा वर्ग करा. आता एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग आपण कसा करतो? तर 5चा वर्ग 25 इथे 4 आहे. 4च्या पुढचा अंक 5 म्हणजे 4 गुणिला 5 20. मग हे झालं 2025. 2025 हा वर्ग येतो 45चा. ठीक आहे. आता हे 2025 आणि हे 1764 हे जे 1764 आहे ही 2025 पेक्षा लहान संख्या आहे. ठीक आहे. लहान संख्या आहे. म्हणजे हे जे 48 आहे या 48चा वर्ग 45 पेक्षा नक्कीच मोठा येणार. ठीक आहे. आणि हे जे 1764 आहे हा 45 पेक्षा लहान आहे. म्हणजे हा जो वर्ग आहे हा 48चा नसून हा वर्ग आहे 42चा. ठीक आहे. आता याला आपण क्रॉस चेक पण करू शकतो. क्रॉस चेक कसं करणार आपण? तर हे 42 आहे आणि 42चा आपल्याला वर्ग करायचा आहे. तर सुरुवातीला या 2चा वर्ग करा 4. त्यानंतर या दोघांचा गुणाकार 4 गुणिला 2 8. 8ला या 2 नी गुणा 8 दोन्ही 16. 16शी 6 हातच्या आला 1. त्यानंतर 4चा वर्ग 16. 16 मध्ये आलेला 1 मिळवा 17. ठीक आहे. म्हणजे हे जे 1764 आहे हा कशाचा वर्ग आहे? 42चा. आता आपल्याला बाजू काय मिळाली मग? 42. ठीक आहे. आपण ही बाजूच काढली ना. बाजू बरोबर वर्गमूळ 1764. तर बाजू बरोबर आता बाजू आली 42. तर आपल्याला परिमिती आता काढता येईल. परिमिती म्हणजे 4 गुणिला बाजू. ठीक आहे. म्हणजे 4 गुणिला 42. 4 गुणिला 2 8 आणि 4 गुणिला 4 16. 164 मीटर. धन्यवाद.